afternoon, everyone. Our today's topic of lecture is the numericals, which depends on your most economical power factor. Firstly, you have to note down the statement of the numerical. Firstly, write down an alternator is supplying a load of an alternator supplying a load of 300 kilowatt 300 kilowatt at a power factor of at a power factor of 0.6 lagging 0.6 lagging. If the power factor is raised if the power factor is raised to unity, how many more kilowatts can can alternator supply for the same kVA loading for the same kVA loading. स्टेटमेंट नोट केले सर्वांनी? व्हाइट बोर्ड शेअर करते, तो शेअर झाले की सांगा. पार्टिसिपंट व्हाइट बोर्ड दिसतोय सर्वांना? रिप्लाय करा स्टुडंट. येस मॅम, दिसतोय. ओके. देन इन फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला तिथे गिव्हन्स पुट करायचंय की किती केव्हीए वगैरेची जी काही नोटेशन्स दिले तर ते तुम्हाला तिथे नोट करायचे. फर्स्टली अल्टरनेटर सप्लाइंग ए लोड ऑफ 300 किलोवॅट, म्हणजे पी दिलेला आहे फर्स्ट कंडिशनला किलोवॅट. दॅट इज द ऍक्टिव्ह पॉवर. पी इज इक्वल टू इन किलोवॅट दिले, दॅट्स वाय पी इन ब्रॅकेट किलोवॅट is equal to 300. हे गिवन मध्ये दिलेले. देन आफ्टर दॅट ऍट ए पॉवर फॅक्टर ऑफ 0.6 लॅगिंग, म्हणजे तुमचा फर्स्ट कॉस्ट दिलेला आहे. आपण फक्त त्याला कॉस्ट फाय 1 कन्सिडर करूया. कॉस्ट फाय 1 इज इक्वल टू 0.6 दिलेला आहे. cos phi 1 is equal to 0.6 lagging. Then if the power factor is raised to unity, म्हणजे इथे आपण पॉवर फॅक्टर करेक्शन एखादं इक्विपमेंट प्लेस केलंय आणि त्यानंतर तो पॉवर फॅक्टर युनिटी कडे रेज झालाय. मग सपोज त्याची व्हॅल्यू कन्सिडर केली cos phi 2 is equal to 1. cos phi 2 is equal to unity means 1 दिलेला आहे. Then we have to calculate how many more kilowatt can alternator supply for the same kVA loading. इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर झाल्यामुळे किती किलोवॅटची पॉवर तो सप्लाय करतोय अल्टरनेटर. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला काय काढायचे, इन्क्रीज पॉवर सप्लाय बाय दी अल्टरनेटर. इन्क्रीज पॉवर सप्लाय बाय दी अल्टरनेटर हे आपल्याला फाइंड आउट करायचे. इन किलोवॅट. याचा आन्सर किलोवॅट मध्येच असणार आहे. तर फर्स्ट स्टेप, देयर इज वन फॉर्म्युला which is show the relationship between kVA rating, kilowatt power and the power factor. काय फॉर्म्युला कोण सांगेल का? द रिलेशनशिप बिटवीन cos phi किलोवॅट आणि kVA या तिघांमध्ये एक रिलेशन रिप्रेझेंट, म्हणजे पॉवर फॅक्टरची डेफिनेशन आहे ती इन शॉर्ट. त्याच्यावरनं फर्स्टली आपल्याला टोटल केव्हीए फाइंड आउट करायचं आहे. मग केव्हीएच्या टर्म्स मध्ये आणि सप्लाय इथं सेम वर्ड यूज केलाय. हाऊ मेनी मोर किलोवॅट कॅन अल्टरनेटर सप्लाय द सेम केव्हीए लोडिंग. मग त्यासाठी पहिले केव्हीए लोडिंग फाइंड आउट करावं लागेल आणि त्यानंतर मग किलोवॅटची जी काय पॉवर आहे एक्स्ट्राची
जनरेट होणार आहे तिचं कॅल्क्युलेशन करायचं. फॉर्म्युला सांगा सगळ्यांनी पहिले. पॉवर फॅक्टर आणि अपरंट पॉवर आणि ऍक्टिव्ह पॉवर कुठला फॉर्म्युला आहे? मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर डेरिव्हेशन तिथपासून स्टार्ट होतं. बोला पटकन. Participants, tell me. ओके, ठीक आहे. cos phi इज इक्वल टू, लक्षात ठेवा सगळ्यांनी, cos phi इज इक्वल टू ऍक्टिव्ह पॉवर अपॉन अपरंट पॉवर असं फॉर्म्युला आहे. इट इज द रेशो ऑफ ऍक्टिव्ह पॉवर अपरंट पॉवर, दॅट इज kVA. हे झालं तुमचं इक्वेशन. cos phi1 पण दिलाय, phi2 पण दिलाय आणि किलोवॅटची पॉवर पण दिली. मग फर्स्ट कंडिशन, ही फर्स्ट पॉवर आहे ज्यावेळेस तुमचा पॉवर फॅक्टर 0.6 होता. त्या व्हॅल्यू इथे पुट करायच्या आणि त्यावरनं केव्हीए फाइंड आउट करायचा. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सपोज केव्हीए काढायचं असलं तर हा cos phi काय येईल डिनॉमिनेटरला. केव्हीए इज इक्वल टू किलोवॅट अपॉन cos phi असा फॉर्म्युला मॉडिफाईड झालाय. Put the value in this formula. Therefore, kVA is equal to किलोवॅटची जी काय पॉवर आहे तुमची 300 डिवायडेड बाय पॉवर फॅक्टर आहे 0.6. किती आन्सर याचं टेल मी. 300 डिवायडेड बाय 0.6 करा कॅल्क्युलेशन पार्टिसिपंट्स. $500. 500 kVA झालं त्याचा आन्सर. केव्हीए पॉवर भेटलीये. आता या सेम केव्हीए पॉवरला किती किलोवॅट म्हणजे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाल्यानंतर किती किलोवॅटची पॉवर इन्क्रीज होते ते आपल्याला फाइंड आउट करायचे. देन अगेन वी हॅव टू कॅल्क्युलेट दी केव्हीए सेम पॉवर आहे, पॉवर फॅक्टर नोन आहे, तर सेकंडचा जो किलोवॅट आहे तो आपल्याला फाइंड आउट करता येणार. मग सेकंड स्टेपला सेम फॉर्म्युला युटिलाइज करायचा आहे. डिफरन्स काय आहे का त्याच्यामध्ये आपण फक्त जी काही किलोवॅट आहे ऍट युनिटी पॉवर फॅक्टर पहिले फाइंड आउट करणार आहे. इरेज करते मी, नेक्स्ट स्टेपला घेते. किलोवॅट पॉवर ऍट युनिटी पॉवर फॅक्टर हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे cos phi2 ज्यावेळेस होता त्यावेळेचा फॉर्म्युला काय मॉडिफाईड होईल. मग किलोवॅट इज इक्वल टू, फॉर्म्युला तुमचा सेम आहे, cos phi2 इज इक्वल टू किलोवॅट अपॉन केव्हीए. किलोवॅट अपॉन केव्हीए. किलोवॅट जर काढायचा असेल तर हा सिंपल केव्हीए या पॉवर फॅक्टरला मल्टिप्लाय होईल. मग फॉर्म्युला काय होईल, किलोवॅट इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करायचं. सपोज केव्हीए जे आपण कॅल्क्युलेशन केलंय तो आहे तुमचा 500 आणि पॉवर फॅक्टर आहे युनिटी, तो इंटू 1. टोटल किलोवॅट किती झाले तुमचे 500 किलोवॅट. हे झालं तुमचं सेकंडच्या रिलेटेड आन्सर. तुमचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला त्यावेळेस एवढी तुमची ऍक्टिव्ह पॉवर कन्सिडर. बट आपल्याला ऍज ऍक्च्युअल न्यूमरिकल मध्ये काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी मोर किलोवॅट कॅन अल्टरनेटर सप्लाय. हाऊ मेनी मोर, मग त्याच्यामध्ये काय येणार आहे का तुमची जी पहिला पॉवर फॅक्टर असतानाची जी किलोवॅटची पॉवर आहे ती ह्या टोटल जो काही युनिटी पॉवर फॅक्टर झालाय त्यातनं ती मायनस होईल आणि त्यानंतर इन्क्रीज पॉवर सप्लाय बाय दी अल्टरनेटर हे कॅल्क्युलेट होणार. increase power supplied by the alternator.
increase power supply by the alternative is equal to ही जी काही तुमची युनिटी पॉवर फॅक्टर झाल्यानंतरची जी किलोवॅटची पॉवर आली होती ती मायनस जो तुमचा इनिशियल पॉवर फॅक्टर होता 0.6 त्यावेळेची पॉवर दिली होती 300 500 मायनस 300 किलोवॅट मग तुमचा आन्सर येणार आहे 200 किलोवॅट Your answer is 200 kilowatt. This is your final answer. Clear? फक्त पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला लक्षात आला तर न्यूमरिकल हे कम्प्लिटली सॉल्व्ह होतं आणि या टाईपचे एमसीक्यू सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात की सिंपल 2 पॉवर फॅक्टरच्या व्हॅल्यू दिलाय आणि त्यावरनं किलोवॅट किती जनरेट झाला इन्क्रीज झाला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट होईल इझिली न्यूमरिकल आहे 2 मार्क्स साठी किंवा 1 मार्क्स साठी एमसीक्यूच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर क्लिअर आहे सगळ्यांना या न्यूमरिकल मध्ये काही डाउट्स असेल तर विचारून घ्या participants any doubts in this numerical No, ma'am. okay then write down your second numerical सेकंड न्यूमरिकल आता हे एकदम सिंपल न्यूमरिकल होतं की जे आपण पॉवर फॅक्टर डेरिव्हेशनची इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टरचं जे डेरिव्हेशन घेतलं त्याची फर्स्ट स्टेपचं डिपेंड्स न्यूमरिकल होतं जसं जसं न्यूमरिकल एक्सटेंड होईल तशी तशी त्याची जी काय हार्ड लेवल आहे ती इम्प्रूव्ह होईल म्हणजे आपल्याला एक टर्म्स अशी येईल का ज्यामध्ये टोटल डेरिव्हेशनचं स्टडी केल्यानंतर जे इक्वेशन फायनलला भेटलं होतं त्या फॉर्मॅटमध्ये नेट अॅन्युअल सेव्हिंग कॅल्क्युलेट करायची न्यूमरिकल पण घेणार आता सेकंड न्यूमरिकल आहे तुम्ही डिक्टेट करते ते सगळ्यांनी पहिले नोट करून घ्या Am I audible, participants?
Yes, ma'am. Okay. Write down the second numerical. A single phase motor connected to a 400 volt. A single phase motor connected to 400 volt 50 hertz supply. 50 hertz supply takes takes 31.7 ampere. Takes 31.7 ampere at a power factor of at a power factor of 0.7 lagging. 0.7 lagging. Calculate calculate the capacitance required. Calculate the capacitance required in parallel with the motor. In parallel with the motor to raise the power factor. Calculate the capacitance required in parallel with the motor to raise the power factor. To raise the power factor to 0.9 lagging. To 0.9 lagging. सगळ्यांनी होपसो न्यूमरिकल नोट केलेलं आहे. त्यात फर्स्ट गिवन त्यांनी दिलेलं आहे 400 व्होल्ट अँड 50 हर्ट्ज सप्लाय. दॅट मीन्स व्होल्टेज प्रोव्हाइड केलेलं आहे. अँड टेक्स ए 31.7 करंट, म्हणजे जो काय आय करंट आहे, टोटल करंट किंवा मोटरचा करंट आय एम इज इक्वल टू 31.7 दिलेला आहे. देन फॉर दॅट देर इज अ पॉवर फॅक्टर ऑफ 0.7. क्लिअर करते, इथे नोट करते. voltage V is equal to 400 volt 50 hertz supply then current of, that is the IM, the current going through motor, IM is equal to 31.7 ampere. Then for that purpose the power factor is cos phi is equal to 0.7 lagging. 0.7 lagging. Then we have to calculate the capacitance in parallel with motor to improve the power factor up to the 0.9 lagging. तुमचा cos phi 2 दिलाय, हा फर्स्ट कंडिशनचा phi 1 आहे आणि cos phi 2 दिलाय 0.9. This one is given in the numerical. Then in the first step मध्ये आता मोटरला आपल्याला ऍक्टिव्ह कंपोनंट ऑफ मोटर, म्हणजे ज्यावेळेस आपण डायग्राम सपोज याची कन्सिडर केली, की मोटर कनेक्ट केलेली आहे सप्लायच्या अक्रॉस, त्याचं इथं व्होल्टेज लेवल दिलेली आहे 400 व्होल्ट 50 हर्ट्ज. देन सेकंडली तिथे ह्या मोटरचा जो काही करंट आहे तो इथे आय एम इंडिकेट केलेला आहे आणि त्यावेळेचा पॉवर फॅक्टर हा 0.7 आहे आणि करंट 31.7. त्यानंतर ह्या मोटर कनेक्ट करायचं आहे इथे, सो हॅज टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर. त्यावेळेस पॉवर फॅक्टर 0.9 आहे. मग टोटल करंट सपोज आपण आय कन्सिडर केला आणि करंट फ्लोइंग थ्रू दी कॅपॅसिटर इज दी आयसी. देन
इफ वी ड्रॉ दी फेजर डायग्राम, मग याच्यासाठी जर आपण फेजर डायग्राम ड्रॉ केली तर इंडक्टिव्ह नेचर आहे, इंडक्शन मोटर आहे म्हणजे त्यामधनं फ्लो होणार करंट लॅगिंग मध्ये, कॅपॅसिटर आहे म्हणजे तो लिडिंग नेचरला आहे, मग व्होल्टेजच्या विथ रिस्पेक्ट टू तो लिडिंगला जाईल आणि त्या दोघांचा रिझल्टंट मग कुठेतरी आपल्याला लॅगिंग नेचर मध्ये भेटणार आहे, अशी त्याची फेजर डायग्राम ऑब्टेन होईल. तर फर्स्टली त्या फेजर डायग्राम वरनं आपण ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ आय एम हा फर्स्टली कॅल्क्युलेट करणार आणि त्यानंतर मग ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ टोटल करंट कॅल्क्युलेट होणार. हा काय आय एम, मग याचा ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ दिस आय एम फर्स्टली कॅल्क्युलेट करायचा आणि त्यानंतर कारण की हा जो काही टोटल इनपुटचा करंट आहे इट इज डिवायडेड इंटू टू पार्ट आय सी अँड आय एम, मग त्यानंतर ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ टोटल आय हा फाइंड आउट करायचा. ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट ही साइन फॉरच्या टर्म्स मध्ये त्याचा फॉर्म्युला आहे. पहिले फर्स्टली ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ आय एम is equal to Im into cos phi m. Im, that is the total current Im into cos phi m. म्हणजे त्यावेळेस जो पॉवर फॅक्टर असेल तो Im दिलेला आहे 31.7, तो इथे पुट करा 31.7 आणि त्यावेळेचा पॉवर फॅक्टर दिलेला आहे मोटरचा 0.7. करा हे कॅल्क्युलेशन आणि ऍक्टिव्ह कॉम्पोनंट किती येते सांगा इंटू 0.7. काय जे आन्सर असेल ते सांगा, मी ते इकडे नोट करणार आहे. 31.7 इंटू 0.7 किती आन्सर आहे कॅल्क्युलेट करा. 22.19. ओके 22.19 is your answer. 22.19. This one is the active component of your Im. Same formula implemented for the active component of only I. तर मी इरेज करते, नेक्स्ट स्टेपला घेऊया. Active component of I. फॉर्म्युला सेम असणार आहे I into cos phi. तर त्याच्यामध्ये आपल्याला टोटल करंट आय ची व्हॅल्यू माहित नाहीये, बट पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू 0.9 आहे, म्हणजे जो इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर साठी तो 0, म्हणजे ज्यावेळेस आपण कॅपॅसिटर सर्किट मध्ये कनेक्ट केला आणि त्यानंतर पॉवर फॅक्टर आहे तो आहे तुमचा 0.9, तो टोटलचा कॉस्ट आहे. मग त्या इक्वेशन मध्ये आपण पुट करणार आहे. दॅट इज आय इज इक्वल टू ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आय इज इक्वल टू टोटल आय इंटू 0.9. याला इक्वेशन नंबर 1 नेमिंग देणार. Question number 1. Then in the next step, this total current I, ज्यावेळेस आपण याची फेजर डायग्राम ड्रॉ करणार, ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ आय एम आणि ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ आय, याच्यावरनं आपल्याला ज्यावेळेस आपण त्या दोघांची डिवायडेशन कन्सिडर करणार तेव्हा टोटल करंट आय फाइंड आउट होणार. टोटल करंट आय इज इक्वल टू
22.9 divided by 0.9. 22.09 जो आपण आयएम काढलाय ऍक्टिव्ह कॉम्पोनंट डिवायडेड बाय 0.9. म्हणजे इथे जो ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आपण घेतलाय त्याची व्हॅल्यू इथे पुट केली तर यावरून आपल्याला हा टोटल करंट आय भेटणार. ते याचं कॅल्क्युलेशन करा आणि हा टोटल करंट किती येतो ते सांगा. ऍक्टिव्ह कॉम्पोनंटची व्हॅल्यू 22.09 पुट केली आहे डिवायडेड बाय 0.9. त्यावरून आता हा आय फाइंड आउट होईल. किती आली व्हॅल्यू? 24.54. 24.54 is your answer of total current I. Then secondly we have to again same find. जसे आपण ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ आय एम आणि आय फाइंड आउट केले तसे नेक्स्ट स्टेपला रिएक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ आय एम अँड आय फाइंड आउट करायचं आहे. रिएक्टिव्ह कॉम्पोनंट फाइंड आउट करताना जिथे आपण ऍक्टिव्ह साठी कॉस घेतो तसं रिएक्टिव्ह साठी साइन घ्यायचा असतो. मग फॉर्म्युला सेम आहे. रिएक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ आय एम reactive component of Im is equal to Im sin phi m. Im sin phi m. म्हणजे इथे तुम्हाला cos 0.7 दिलेला होता इक्वेशन मध्ये, त्यावरनं तुम्ही sin phi m ची म्हणजे sin phi m फाइंड आउट कराल. जर cos phi m 0.7 असेल तर त्याचा इनवर्स घेतला तर phi m ची व्हॅल्यू भेटेल आणि त्याला मल्टिप्लाय बाय साइन केलं की तुम्हाला sin phi m ची व्हॅल्यू भेटणार. तर im ची व्हॅल्यू 31.7 आहे. im इज इक्वल टू 31.7 आणि इकडे cos phi m जो होता तो होता 0.7. मग cos इनवर्स ऑफ 0.7 करा, किती येते त्याच्या अँगलची व्हॅल्यू सांगा मला. cos इनवर्स ऑफ 0.7 करा पटकन. मी तुम्हाला अँगल सांगा नाही तर डायरेक्टली sin phi m ची व्हॅल्यू सांगा. कुठलं एक आन्सर सांगा. phi m अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे तर cos इनवर्स ऑफ 0.7 घ्या. 45.57 cos inverse. 45.07 आणि याला जर आपण साइन ने मल्टिप्लाय केलं, साइन 45.07 तर तुमचा अँगल म्हणजे साइन phi m ची व्हॅल्यू भेटते. तर किती येते ती सांगा इथे. साइन phi m साइन 45.01 किती येते. पार्टिसिपंट रिप्लाय करा फास्ट. 0.70. ओके 0.7 0.70 असं तुमचा आन्सर आलं. मग तो रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ आय एम 31.7 इंटू 0.7 किती आन्सर येते सांगा. याचा आन्सर सांगा म्हणजे मला पुढच्या स्टेपला ते नोट करायचं. 22.19 22.19 ओके म्हणजे तो 19 म्हणजे 19चा 20 होईल. मग रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ आय एम इज इक्वल टू 22.2 ते 19 होतं. 22.19 हे तुमचा आन्सर आले. देन अगेन रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ आय, रिएक्टिव्ह कंपोनंट
of I is equal to, again same formula, I into sin phi. I into sin phi. जी प्रोसेस आपण फर्स्ट कंडिशन साठी केली तीच का तुमच्याकडे cos phi ची व्हॅल्यू माहिती 0.9. मग cos इनवर्स ऑफ 0.9 केला तर काय येणार आहे ती व्हॅल्यू सांगा मला इथे. cos इनवर्स ऑफ 25.84. cos inverse of 0.9 is equal to 25.84. 25.84. आणि याला जर आपण साइन ने मल्टिप्लाय केलं, साइन 25.84 तर किती आन्सर येत आहे? 0.43. 0.43. 43. ओके, 0.43. एक अजून एक मेथड आहे, एक मी लास्टला ट्रिग्नोमेट्रिकचा रेशो तुम्हाला फाइंड आउट करून दाखवला होता. cos स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1. मग त्यावरनं पण आपल्याला म्हणजे इक्वेशन यूज करता येईल. आपल्याला समजा साइन फाय काढायचं असला तर काय इक्वेशन येईल मग? साइन फाय इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस cos स्क्वेअर फाय. हा फॉर्म्युला कसा घेतला? साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1 असतो. मग साइन स्क्वेअरचा अंडर रूट घेतला तर हे रूट मध्ये ऑलरेडी आपल्याकडे कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू आहेच, 1 मायनस 0.9. क्रॉस चेक करा बरं, सेमच आन्सर येतं का दोन्ही मेथडने? 1 मायनस 0.9 ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा अंडर रूट घेतल्यावरती हा सेम एवढाच येतो का 0.43. एकदा क्रॉस चेक करा. म्हणजे आपण ज्या मेथडने घेतोय ते आणि कन्व्हेन्शनल मेथड घेतली एकच इम्प्लिमेंट होते का बघा. दोन वेळेने आपण साइन फायचा आन्सर काढू शकतो. इथे किती येतं आन्सर याने कॅल्क्युलेट करा. Okay. 0.43. 0.43. तेच सेम आन्सर आले. कोणती मेथड जी तुम्हाला जास्त सुटेबल वाटेल, जर हा फॉर्म्युला लर्न असेल ते याच्यात टाकून आन्सर कॅल्क्युलेट करायचा. नाही तर अदरवाईज कॉस माहिती आहे, कॉसचा इनवर्स घेतला की अँगल भेटतो आणि अँगलला साइनने मल्टिप्लाय केला की त्याची व्हॅल्यू भेटते. नंतर आपल्याला पुढच्या स्टेप्स मध्ये किती व्हॅल्यू पुट करायची आहे. आय ची व्हॅल्यू किती आहे? अगेन जे आपण फर्स्ट स्टेपला आय कॅल्क्युलेट केला होता तो आय ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचा. तो किती आला होता तुमचा? नियर अबाउट काहीतरी 24.54. 24.64 तो आन्सर आला होता. इथे पुट करा 24.64 इंटू 54 ma'am, 54. 54. ओके, इंटू 0.43. हे कॅल्क्युलेशन करा. मग तुमचा रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ करंट तो फाइंड आउट होईल. रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ टोटल आय फाइंड आउट होईल. किती येतो त्याचा आन्सर इथे नोट करते. याच्या समोर लिहिते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ टोटल आय इज इक्वल टू, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 24.54 इंटू 0.43. 10.55. Okay, 10.55 is your answer. 10.55. देन आता जी आपण फर्स्ट एक नंबरला डायग्राम ड्रॉ केली होती, इनकमिंग करंट हा तुमचा टोटल आय होता आणि आउटगोइंगचे दोन करंट होते. फर्स्ट वन द करंट फ्लोइंग थ्रू कॅपॅसिटर अँड सेकंड करंट फ्लोइंग थ्रू दी युअर मोटर. मग जर तुम्ही टोटल करंट फाइंड आउट करायला गेले, आय इज इक्वल टू आय सी प्लस आय एम, हे इक्वेशन इथे इम्प्लिमेंट होईल. ठीक आहे, पुढच्या स्टेपला घेते मी ते. टोटल I is equal to
IC प्लस IM म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू कॅपॅसिटर प्लस करंट फ्लोईंग थ्रू युअर मोटर. हे आपलं सिंपल इक्वेशन रिप्रेझेंट झालं. इथे डायग्राम ड्रॉ केली होती बघा या मॅनर मध्ये. कॅपॅसिटर होता आणि त्याला पुढे ही इंडक्शन मोटर कनेक्टेड होती. हा टोटल करंट आहे. इथे नोड पॉइंट क्लिअर झालाय. इकडे IC फ्लो होतोय आणि इथे तुमचा IM आहे. त्यावरून आपण हे इक्वेशन नोट केले. IM प्लस IC इज इक्वल टोटल I. मग यावरनं सपोज आपल्याला IC फाइंड आउट करायचं असेल तर IC इज इक्वल टू काय मग I minus IM. I minus IM. That is the reactive component of IM minus reactive component of I. त्याच्यावरनं IC फाइंड आउट करा. आणि रिएक्टिव्ह कंपोनंट का घेतला? कारण की आपण जी काही पॉवर आहे कॅपॅसिटर रिलेटेड ती कॉम्पेन्सेट करणार आहे म्हणून आपण रिएक्टिव्ह कंपोनंट कन्सिडर केले. रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ आय टोटल आय किती होता त्याची व्हॅल्यू सांगा. रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ टोटल आय किती होती? समथिंग काहीतरी अशी व्हॅल्यू होती 22.1 काहीतरी आलेली होती बघा. IM इंटू साइन फाय एम ते जे इक्वेशन आहे तिथली व्हॅल्यू सांगा. 22.19. ओके 22.19. आणि सेम रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ IM त्याची किती व्हॅल्यू आलेली होती ती पण सांगा. रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ IM reactive component of I and reactive component of IM किती आलेली व्हॅल्यू माझ्या मते रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ I इज दी 10 पॉइंट समथिंग व्हॅल्यू आलेली काहीतरी तुमची ती. जस्ट प्रीवियस ची स्टेप किती होता आन्सर. बोला पटकन. ठीक आहे 10 पॉइंट समथिंग सपोज 7.5 हा तुमचा आन्सर आहे. याची सबस्ट्रॅक्शन केली तर तुमचा आन्सर किती येईल एकदा चेक करा. 11 पॉइंट समथिंग काहीतरी आन्सर येईल तुमचं. 11.03 घेतला आपण हे तुमचा आन्सर आला. आफ्टर दॅट जसं तुम्ही ओम्स लॉच्या अकॉर्डिंगली इक्वेशन लिहिता V इज इक्वल टू IR आणि त्यावरनं सपोज आपल्याला करंट काढायचा असेल तर आपण काय घेतो V अपॉन R. I इज इक्वल टू V अपॉन R. मग इथे आपण फक्त चेंज काय करणार आहे IC हा करंट आपल्याला सपोज घ्यायचा आहे. IC इज इक्वल टू V अपॉन X घेणार आहे कारण त्याच्यामध्ये रिएक्टन्स पार्ट पण येतो. सपोज तो XC घेतला IC इज इक्वल टू V अपॉन XC. तर XC चा फॉर्म्युला सगळ्यांना नोन आहे. XC चा फॉर्म्युला काय असतो मग IC इज इक्वल टू V इंटू V न्यूमरेटरला लिहिला. सांगा TY चे स्टुडंट आहे XC चा फॉर्म्युला काय असतो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. डिवायडेड बाय टोटल. XC चा फॉर्म्युला 1/2 पाय FC 1/2 पाय FC आणि तो जर न्यूमरेटरला लिहिला तर ह्या व्होल्टेजला तो काय होणार आहे मल्टिप्लाय. मग V इंटू 2 पाय FC हा फॉर्म्युला मॉडिफाय झाला. आता आपल्याकडे IC ची व्हॅल्यू आहे 11.03. व्होल्टेज दिलेलं आहे 2 पाय नोन आहे. फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि त्यावरून आपण हा पॉवर फॅक्टर फाइंड आउट करणार. तर इथे व्हॅल्यू चेक पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा सगळ्यांना. नेक्स्ट स्टेपला घेते मी. IC ची व्हॅल्यू 11.03 11.03 is equal to voltage दिले 400 volt into 2 pi as it is into frequency is 50 hertz and capacitor is same. Then C is equal to 11.03
डिवायडेड बाय दिस ऑल पॅरामीटर. त्यावरनं तुमची कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू फाइंड आउट होते नियर अबाउट 94.3 मायक्रोफॅरेड. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 94.03 मायक्रोफॅरेड हे तुमचा आन्सर येणार.